मतदान घेण्यात येणार आहे। गोंदिया नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया इथं प्रचार सभा घेतली। शहराच्या परिवर्तनासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असून भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन त्यांनी केलं। गोंदियासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल। संजय नगर, अशोकनगर, झुडपी जंगल आणि शासकीय जागांवर राहणाऱ्या नागरिकांना पट्टे देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजना सुरूच राहील अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली। कराडमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा झाली। काँग्रेसच्या बाजूने वातावरण असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला। सभेपूर्वी शहरातून रॅलीही काढण्यात आली। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज डोंबिवली इथं मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। तर बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बदलापूर इथं जाहीर सभा घेतली। यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विकासकामांची माहिती दिली। बदलापूर हा शिवसेनेचा गड असून शहरामध्ये शिवसेनेनं सर्वात जास्त विकासकामे केली आहेत असंही त्यांनी सांगितलं। कणकवलीची जनता वर्षानुवर्ष नारायण राणे यांच्या बाजूने उभी राहिली आहे, त्यामुळे याचं रूपांतर भाजपाच्या विजयात नक्की होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह कणकवलीमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी ते बोलत होते।